मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे। राज्यामधल्या 11 मतदारसंघातील लढतीकडे आता लक्ष असणार आहे। आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान राज्यामधल्या 11 मतदारसंघांमध्ये होत आहे। मागच्या 2 टप्प्यामध्ये समाधानकारक असं मतदान झालेलं नाहीये, मात्र आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे। त्यामुळे आज कशा पद्धतीने मतदान होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि त्यामुळे मतदाता हा घराबाहेर पडत नाहीये। तिसऱ्या टप्प्यातील मतदान राज्यातल्या 11 मतदारसंघांमध्ये आज होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रासह 11 मतदारसंघात हे तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे। त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे आता लक्ष आहे। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज होत आहे। मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे। 11 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे। राज्यामधील 11 मतदारसंघात आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होते। त्यामुळे या 11 मतदारसंघात लढत कशी असणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। पहिल्या 2 टप्प्यातील मतदान पार पडलेलं आहे आणि आज तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे। तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे। 19 एप्रिल आणि 26 एप्रिलला असे 2 पहिले टप्पे पार पडलेले आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील आणि रायगडचे प्रतिनिधी अजय नाडकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मी पहिल्यांदा अमर विचारेन तुम्हाला की कशा पद्धतीने तिथे मतदानाची तयारी सुरू आहे? सकाळी 6:30 वाजल्यापासून प्रशासनाची लगबग चालू झाली, त्याचबरोबर कार्यकर्त्यांची लगबग चालू झाली। कार्यकर्त्यांनी 6:30 ते या दरम्यान आपले बूथ आणि प्रत्येकाला येणाऱ्याला सल्ला देणे, कुठं मतदान करायचं आहे सांगणे। आता आपण पाहत असाल तर कोल्हापूरचे मी मतदान केंद्रावर आहे, तर तिथे आता गर्दी झालेली आहे। 7 वाजता बरोबर पहिलं मतदान होईल। आता पहिलं मतदानासाठी आत गेलेलं आहे आणि थोड्या वेळात मतदानाचा आकडा आपल्याला कळेल। 7 वाजता बरोबर मतदान कोल्हापूरमध्ये चालू झालं आहे। जी जी एकंदर उन्हाचा तडाखा पाहता आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये उन्हाची काहिली खरं तर जास्त असते, अशा वेळी नागरिकांचा एकंदर प्रतिसाद कसा? कारण मागच्या 2 टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर जे मतदान आहे ते समाधानकारक झालं नव्हतं। आज कशा पद्धतीने नागरिकांचा प्रतिसाद असेल असं वाटतंय? प्रशासनानं पूर्ण उपाययोजना केलेल्या आहे। उन्हापासून संरक्षण होण्यासाठी प्रशासनानं सगळ्या प्रकारे तयारी केलेली आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी उन्हाचा जास्त तडाखा वाटतो त्या ठिकाणी प्रत्येकाला कार्यकर्ते त्याचे प्रशासनातील सर्व घटक यांनी मतदारांनी लवकरात लवकर मतदान करावं यासाठी प्रयत्न करत आहेत। आज माझ्या मागे बघितलं तर सकाळपासूनच रीग लागलेली आहे। सकाळी 7 ला पहिलं मतदान चालू झालेलं आहे। 9 मतदारही या ठिकाणी आलेले आहेत की मध्ये मतदान पहिल्यांदा करणार आहेत असेही मतदार या ठिकाणी आलेले आहेत। जी जी अमर, आपण रायगड मधून आपल्या बरोबर अजय नाडकर हे देखील जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी संपर्क साधूया। अजय, तिथे रायगडमध्ये कशा पद्धतीने मतदानाची तयारी सुरू केली आहे? जान्हवी, निश्चितच आज तिसऱ्या टप्प्यातला मतदान हा देशभरात होत आहे। याचा रायगडचा समावेश या तिसऱ्या टप्प्यात आहे। प्रामुख्याने पाहायला गेलं तर रायगड लोकसभा मतदारसंघातून 13 उमेदवार रिंगणात जरी असले तरी प्रामुख्याने लढत ही आनंद गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी होणार आहे। जवळपास 16 लाखाहून अधिक जे आहेत नागरिक ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर 2185 मतदान केंद्राची या ठिकाणी निर्मिती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। उन्हाचा तडाखा असल्या कारणाने मतदान केंद्राबाहेर मंडप आणि त्या ठिकाणी बिस्किट असतील, ORS असेल किंवा प्राथमिक उपचार अशी सुविधा जी आहे ती या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर करण्यात आलेली आहे। मी ज्या ठिकाणी ज्यांनी उभा आहेत त्याच ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे काही वेळातच याच मतदान केंद्रात येऊन आपला हक्क बजावणार आहेत। मतदान केंद्राच्या ठिकाणी जी मतदानासाठी नागरिकांची देखील लगबग जान्हवी सुरू झालेली आहे। काही वेळातच आता
मतदानाला देखील सुरुवात होणार आहे आणि तटकरे जे कुटुंब आहे तर याच मतदान केंद्रात जान्हवी आपला मतदानाचा हक्क बजावत असतं। प्रामुख्याने आनंद गीते आणि सुनील तटकरे यांच्यात ही लढत आहे। गेल्या 2 टप्प्यातल्या निवडणुकीत आपण पाहिलं तर मतदानाचा टक्का हा कमी होत आहे, मात्र या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने जे आहे ते शर्तीचे प्रयत्न केलेले पाहायला मिळते जान्हवी। जी जी अजेश, वृद्धांसाठी अपंगांसाठी काही सोय करण्यात आली आहे का मतदान केंद्रावरती पोहोचण्यासाठी? जान्हवी, नक्कीच वृद्ध जे आहेत त्यांच्यासाठी रिक्षाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी वृद्ध ज्यांना येता येत नाही त्यांच्यासाठी प्रशासनाने रिक्षाची व्यवस्था केलेली आहे। त्या रिक्षाच्या माध्यमातून ते मतदान केंद्रापर्यंत येतील आणि आपला अमूल्य जो आहे लोकशाहीमध्ये अधिकार जो सर्वांना प्राप्त झाला आहे मतदानाचा तो बजावतील, कारण लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे। काही वेळातच आता सुनील तटकरे जे आहेत महायुतीचे उमेदवार ते देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। हाच तो मतदान केंद्र आहे ज्या ठिकाणी ते येऊन आपला मतदानाचा हक्क बजावत असतात। आपण पाहिलात तर या ठिकाणी मंत्री आदिती तटकरे देखील दाखल झालेले आहेत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणि काही वेळातच सुनील तटकरे देखील या ठिकाणी जान्हवी दाखल होती। जी जी आपण पुन्हा एकदा अमर यांच्याकडे जाऊया। कोल्हापुरातून अमर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमर, नागरिक यायला सुरुवात झाली आहे का मतदान केंद्रांवर? जान्हवी, सांगायला हरकत नाही की नवमतदारांचा उत्साह पाहायला मिळतो। पहिल्यांदाच मतदान करणारे आपल्याबरोबर आहेत। काय आता त्यांनाच आपण सांगू, काय सांगाल की तुम्ही आज मतदान केलं, पहिलं मतदान मोठा नंबर? हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं सामाजिक कर्तव्य आहे आणि हे पार पडणं गरजेचं आहे, त्यामुळे मी हे मतदान केलं आहे। तू कुठून आलीस मतदानासाठी? मी मूळची कोल्हापूरची आहे, पण मी शिकते चिपळूणला। मतदानासाठी मी कोल्हापूरला आली। जान्हवी, आपण पाहिलंय 9 मतदार आहे त्यांनी चिपळूण येऊन खास कोल्हापुरात मतदान करून परत चिपळूणला चाललेले आहे। जी 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 धन्यवाद अमर। उत्साह जी बोला अमर। लोकशाहीचा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत। प्रशासनाबरोबरही कार्यकर्ते आणि सर्व नवमतदार असतील तेही आता येत आहेत। या ठिकाणी नवमतदारांचा रीग लागलेला आहे, कारण बरेच जण नवमतदारही बाहेर शिकायला असतील तरी आज मतदान करून पहिल्या गाडीने परत जाण्याचा हा त्यांचा अट्टाहास आहे। जी जी अगदीच अगदीच धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपल्याबरोबर अजेश नाडकर हे देखील जोडले गेले आहेत। अजेश, नागरिक तिथे यायला सुरुवात झाली आहे का आणि तिथल्या नागरिकांशी आपण बातचीत करू शकता का? निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर मंत्री आदिती तटकरे देखील या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत। महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे देखील काही वेळातच या ठिकाणी दाखल होतील। ताई, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झाले आहेत, काय भावना आहे? खरं तर खूप सकारात्मक भावना आहे। महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे या निवडणुकीला सामोरे जात आहेत। काही तांत्रिक अडचणीमुळे अजेश यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होतंय। आपण पाहिलं रायगडमध्ये अदिती तटकरे या सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। काही वेळातच सुनील तटकरे हे देखील तिथे पोहोचणार आहेत, आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। रायगडमध्ये आपल्याला अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी लढत पाहायला मिळणार आहे। तर कोल्हापूरमध्ये देखील आपण पाहिलं की बऱ्याच संख्येने आता मतदाता हे मतदान केंद्रावर यायला लागलेले आहेत। विद्यार्थी हे देखील पहिल्यांदा जे मतदान करत आहेत ते सुद्धा आता मतदान केंद्रावर यायला लागलेत। बाहेर शिकायला असणारे विद्यार्थी देखील आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत। तर धाराशिव मधून आपल्यासोबत उदय साबळे जोडले गेलेले आहेत। उदय, आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होते, कशा पद्धतीने तिथे मतदानाची तयारी सुरू आहे? उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीचं जे मतदान आहे ते आज सकाळी 7 वाजता सुरू झालेलं आहे। 2139 मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रियेला आज सकाळी 7 वाजता सुरुवात झाली आहे। आपण महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचं गाव जे आहे त्या तेर येथे आहोत आणि या मतदान केंद्रावर देखील सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। तर 2139 मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार असून यासाठी निवडणूक आयोगाकडून जी आहे ती सुविधा देण्यात येत आहेत।
उन्हाचा पारा सध्या 40 अंशावरती जातोय, त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी मतदान केंद्रांवरती मंडप देखील उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात येत आहे. इतकंच नाही तर जर आपण बघितलं तर ही जी निवडणूक आहे ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी म्हणजेच दीर विरुद्ध भाऊजाई म्हणजे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी थेट निवडणूक होते. त्यामुळे उस्मानाबाद लोकसभेची होणारी जी ही निवडणूक आहे ती अतिशय अटीतटीची होण्याची शक्यता आहे. तर आपण जर पाहिलं तर या 2139 मतदान केंद्रामधील 1071 मतदान केंद्रांवरती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर देखील असणार आहे. जी उदय, नागरिकांचा एकंदर उत्साह तिथे कसा पाहायला मिळतोय? कारण मागच्या 2 टप्प्यामध्ये आपण पाहिलंय समाधानकारक असं मतदान झालेलं नाहीये. आज तिथला उत्साह कसा पाहायला मिळतोय? आता सकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे मतदानासाठी आपण पाहू शकतो की नागरिक जे आहेत ते मतदानासाठी या ठिकाणी येत आहेत. परंतु दुपारी जर उन्हाचा पारा वाढलेला असेल तर त्यावेळी मतदार नेमकं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येतात का हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे. कारण उन्हाचा पारा इतका वाढतोय की 42-43 अंशावरती ऊन जात आहे. त्यामुळे मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किती मतदार हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येतील हे पाहणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे. जी, अगदीच मराठवाडा बघायला गेलं तर खरं तर उन्हाचा तडाखा तिथे खूप जास्त प्रमाणात असतो. अशा वेळेस काही सुविधा तिथे करण्यात आल्या आहेत का मतदान केंद्रावर? हो, मतदान केंद्रांवरती मंडप उभारण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जर गर्दी वाढली मतदान करण्यासाठी तर बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी खेळणी देखील ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मतदान केंद्रांवरती मदत कक्ष देखील उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे एकूणच जर आलेल्या मतदारांची कुठलीही गैरसोय होऊ नये याची काळजी जी आहे ती प्रशासनाकडून घेतली जात आहे. जी, अगदी तुम्ही म्हणालात तसं अर्चना पाटील यांच्या गावामध्ये जिथे त्या मतदान करतात तिथे तुम्ही आहात. अर्चना पाटील कधीपर्यंत मतदान करण्यासाठी तिथे येतील? अवघ्या काही वेळातच महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील ज्या आहेत त्या मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती येणार आहेत. आपण त्याच मतदान केंद्रावरती आहोत की ज्या मतदान केंद्रावरती त्या मतदान करणार आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातलं आता महायुतीच्या उमेदवाराच्या गावामध्ये आपण आहोत. तर इथून जवळ 5 किलोमीटर अंतरावरती गोवर्धनवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे देखील मतदान करणार आहेत. जी वृद्धांसाठी काही तिथे सोय करण्यात आलेली आहे की आणि घरी मतदान अशी देखील सोय यावेळी प्रशासनाने केली आहे. तर तशा पद्धतीने काही धाराशिवमध्ये करण्यात आलाय का? हो, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये जे 85 वर्षांपुढील जे वृद्ध आहेत त्यांचं मतदान जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर जे काही वृद्ध आहेत, अपंग आहेत, दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर जे अंध असतील त्यांच्यासाठी ब्रेल लिपीचा देखील या ठिकाणी उपयोग करण्यात आलेला आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर निवडणूक विभागाकडून कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याची पूर्णपणे काळजी घेतली आहे. त्याचबरोबर सर्वांनी मतदान करावं असं देखील आवाहन यावेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी जे आहेत डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. जी तिथे काही नागरिक आहेत का ज्यांच्याशी आपण बातचीत करू शकता? हो, इथे काही नागरिक आहेत की जे मतदानासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, 1 मिनिट इकडे येत आहे. दादा 1 मिनिट या. आपल्यासोबत हे नागरिक आहेत. मला सांगा, मतदान करण्यासाठी आला आहात, आता काय वाटतं की सकाळी मतदान करायला आलात? या ठिकाणी माझे असं जनतेला आव्हान आहे की जेणेकरून आपण सर्वांनी मतदान करावं. तुम्हाला काय वाटतं आता, म्हणजे मतदानाचा टक्का यावेळेस वाढेल का काय होईल? मतदानाचा टक्का ऍक्च्युअल मध्ये वाढला पाहिजे, पण उन्हाची तीव्रता बघता मतदारांनी लवकर आपलं मतदान केलेलं योग्य आहे. आता ही निवडणूक कशी असणार आहे? अटीतटीची होईल? कशी होईल? अटीतटीचीच होणार आहे. आता आपण तेरमध्ये आहोत जे की अर्चना पाटील यांचं गाव आहे, काय सांगा? सांगायला गेलं तर अटीतटीचीच लढत राहील दोन्ही उमेदवार. कोणाची बाजू सरस ठरेल? तसं आता मतदारच ठरवतील. तुमच्या तेर येथून किती टक्के मतदान होईल? कमीत कमी 70 ते 80% पर्यंत मतदान व्हायला पाहिजे. हे मतदार होते की ज्यांचं म्हणणं आहे की इथून 70 ते 80% मतदानाचा टक्का वाढू शकतो. जी धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपल्यासोबत संकेत कुलकर्णी पंढरपूरमधून जोडले गेलेले आहे. संकेत, एकंदर कशा पद्धतीने तिथला उत्साह आहे आज?
खरं तर माढा मतदारसंघ हा राज्यातला बहुचर्चेत असणारा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघासाठी आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. माढा मतदारसंघामध्ये असणारे धैर्यशील मोहिते पाटील असतील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील यांच्यात खरं तर ही लक्षवेधी लढत झाली होती आणि यातच आता मतदान केंद्रावर अकलूज या ठिकाणी खरं तर सुरुवात झाली आहे. मोहिते पाटील कुटुंबीय जे आहेत हे खरं तर आता मतदान प्रक्रियेला यायला सुरुवात झालेली आहे. गुलाब पुष्प देऊन खरं तर निवडणूक आयोगातर्फे स्वागत होतंय. मदनसिंह मोहिते पाटील यांचं त्या मतदान केंद्रावर नुकतंच आगमन झालंय आणि ते देखील आता आपल्या मतदानाचा हक्क बजावणार. याशिवाय अनेक नागरिक देखील सकाळपासूनच मतदान केंद्रावर येताना दिसत आहेत आणि ते संपूर्णपणे मतदान हक्क आपला बजावताना दिसत आहेत. या मतदान केंद्रावर हिरकणी कक्ष असेल, उन्हाच्या तीव्रतेपासून वाचण्यासाठी खरं तर संपूर्ण असं मंडपाचं आच्छादन उभा करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबरीनं पिण्याच्या पाण्याची सोय, कूलरची सोय अशा वेगवेगळ्या सुविधा या मतदान केंद्रावर उभा करण्यात आलेल्या आपल्याला दिसत आहेत. जी संकेत, किती टक्के आज मतदान होईल असं एकंदर वाटतंय? खरं तर माळशिरस तालुक्यामध्ये गेल्या वेळेस विक्रमी मतदान हे झालं होतं. माढा लोकसभेमध्ये सुद्धा झालं होतं. यंदा देखील साधारण 60% पुढे मतदान होईल अशी अपेक्षा खरं तर जाणकारांमधून व्यक्त केली जाते. पण मतदार आज दिवसभरात कशा पद्धतीने बाहेर पडतात आणि आपल्या मतदानाचा कौल बजावतात त्यावरून खरं तर टक्केवारी ठरणार आहे. मात्र संकेत, आपण जर बघितलं तर पहिल्या 2 टप्प्यामध्ये जर बघितलं तर समाधानकारक असं मतदान झालेलं आपल्याला दिसलं नाही. यावेळी हा मतदानाचा टक्का जो तुम्ही सांगितलेला आहे तो पूर्ण होऊ शकतो का? निश्चितच. खरं तर जसं पाहिलं तर माढा हा अत्यंत बहुचर्चित आणि लक्षवेधी मतदानाचा मतदारसंघ ठरलेला आहे. त्यामुळे या मतदान प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर इथं चुरशीनं मतदान होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. अत्यंत प्रतिष्ठेची असणारी लढत ही दोन्ही पक्षांकडून या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळे मतदार राजा चुरशीने मतदानाला बाहेर पडेल आणि या ठिकाणी चुरशीने मतदान होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. जी एकंदर सर्वच वृद्ध अपंग जे आहेत ज्यांच्यासाठी मतदान केंद्रावरती पोहोचणं फार तसं कठीण असतं, त्यांच्यासाठी काय सोयी सुविधा करण्यात आल्यात? निश्चितच त्यांच्यासाठी रिक्षा असतील किंवा अन्य वाहनांमार्फत ते मतदारांपर्यंत येत आहे. मतदान केंद्रावर व्हीलचेअर असेल, त्यांना मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी पोलीस यंत्रणा असेल किंवा एनसीसी कॅडेट असतील अशा वेगवेगळ्या यंत्रणांमाध्यमातून मतदारांना मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग कुठेतरी पूर्णपणे सज्ज असताना दिसतोय. आणि यामध्ये सकाळपासून जर पाहिलं तर तरुण असतील, वृद्ध असेल असे संमिश्र मतदार जे आहेत हे खरं तर मतदान केंद्रावर येताना आपल्याला दिसत आहेत. जी आपण पाहिलं उन्हाचा तडाखा खूप वाढतो आहे संकेत, आणि पहिल्या 2 टप्प्यामध्ये आपल्याला त्याचा परिणाम जाणवला असं म्हणायला हरकत नाही. मतदानाचा टक्का कुठेतरी कमी झालाय. उन्हाच्या काहिलीपासून संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने कोणत्या पद्धतीच्या सोयी सुविधा केल्यात? उन्हाच्या काहिलीपासून संरक्षण व्हावे यासाठी खरं तर या मतदान केंद्रावर हा खरं तर मंडप उभा करण्यात आलेला आहे. कूलरची देखील आता व्यवस्था मतदारांना करण्यात आलेली आहे. सेल्फी पॉइंट तयार करण्यात आलेले आहेत. उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठीची संपूर्ण खबरदारीचे उपाय खरं तर मतदान केंद्रावर घेतले जात आहेत. कारण ज्या पद्धतीनं राजकीय वातावरण तापतंय त्या पद्धतीनं उन्हाचं वातावरण सुद्धा या मतदारसंघात तापताना दिसतंय. जवळपास 43 डिग्री टेम्परेचर पर्यंत गेल्या 2 ते 3 दिवसापर्यंत उन्हाचा पारा इथं चढलाय. त्यामुळे ह्या पाऱ्यामध्ये सुद्धा मतदारांनी आपला मतदानाचा जो लोकशाहीचा हक्क आहे तो पूर्णपणे बजावा यासाठीचे प्रयत्न निवडणूक आयोगाकडून होत आहेत. संकेत, आपल्याला दिसत आहे की तिथे मोठी रांग लागलेली आहे नागरिकांची. साधारण किती वाजल्यापासून मतदान सुरू झालंय तिथे? सकाळी 7 वाजल्यापासून खरं तर ही मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे. मतदारांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत होत आहे आणि मतदार उत्स्फूर्तपणे खरं तर मतदानासाठी येताना दिसत आहेत. आपल्यासोबत काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधूयात की आज मतदानाला येत आहे, काय आवाहन कराल लोकांनी मतदान निर्भीडपणे बाहेर करा? सर्व मतदारांनी मतदान करणं गरजेचं आहे आणि आपला जो उमेदवार आहे त्याला सर्वांनी म्हणतो. काय सांगाल आज मतदानाला लवकर येत आहेत आपण? सर्वांनी मतदान करावं, सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा ही सगळ्यांना विनंती. खरं तर मतदानाचा हक्क बजावा आणि आपलं मतदान हे पूर्ण करावं असं आवाहन आता मतदारांकडून होताना दिसतंय. जी संकेत, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या अशा नागरिकांचा टक्का तिथे किती आहे? निश्चितच पाहिलं तर जवळपास सोलापूर जिल्ह्यात पाहिलं तर 1,22,000 इतके नवमतदार या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत. त्यामुळं एकूण जिल्ह्यातलं सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघाचा विचार केला तर 40 लाख मतदारांपैकी 1.5 लाख हे नवमतदार आहेत आणि हे नवमतदार सुद्धा आता लवकरच मतदानासाठी बाहेर येताना दिसतील. जी धैर्यशील मोहिते पाटील यांनी तिथे मतदानाचा हक्क बजावलाय का?
ते पुढच्या काही क्षणामध्येच खरं तर या मतदान केंद्रावर येते आणि या मतदान केंद्रावर ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. माळशिरस तालुक्यातील बांबुर्डी या गावामध्ये सोलापूर लोकसभेचे उमेदवार असणारे राम सातपुते खरं तर हे मतदानाचा हक्क बजावतील. फलटणमधले रणजित सिंह नाईक निंबाळकर जे भाजपाचे माढ्यातले उमेदवार आहेत ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकंदर सर्वच नेते मंडळी आहेत जे सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावण्याची प्रायोरिटी ठेवतात. त्या पद्धतीनं आता नेते मंडळी किंवा जे व्हीआयपी राजकीय सेलिब्रिटी ज्यांना आपण म्हणू ते देखील आता मतदानासाठी येताना दिसत आहेत. जी जी, धन्यवाद संकेत तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपल्यासोबत सांगलीमधून दीपक चव्हाण हे देखील जोडले गेलेले आहेत. दीपक, सांगलीमध्ये कशा पद्धतीने उत्साह दिसून येतोय? नक्कीच सांगली लोकसभा मतदारसंघासाठी बरोबर 7 वाजता उत्साही वातावरणात मतदानाला सुरुवात झालेली आहे. साधारण 1830 बूथद्वारे हे मतदान होतंय आणि साधारण 18,68,000 इतके मतदार हे आज सांगली लोकसभेसाठी मतदान करणार आहेत. त्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनानं पूर्ण ती तयारी केलेली आहे. सकाळपासूनच मतदारांनी या 7 वाजल्यापासून आपला उत्साह दाखवायला सुरुवात केलेला आहे. नवमतदारांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्यांदाच ते मतदार करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक उत्साह नव्यानं पाहायला मिळाला आणि सकाळपासूनच सांगली शहर असेल किंवा लोकसभा मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं नागरिकांनी मतदारांनी हे मतदानासाठी गर्दी केलेली आहे. विशेष म्हणजे उन्हाचा तडाखा सांगलीमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर बऱ्यापैकी मंडप वगैरे घालून सावलीची व्यवस्था निवडणूक विभागाने केलेली आहे. पाण्याची व्यवस्था केलेली आहे. व्हीलचेअर जे दिव्यांग मतदार असतील त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे. पोलीस बंदोबस्त आहे. जिथं कुठलाही अनुचित प्रकार घडणार आहे या दृष्टीनं पोलीस यंत्रणा सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये सांगली लोकसभेमध्ये सतर्क आहे आणि सकाळी उत्साही वातावरण झालेलं मतदान पाहता सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सायंकाळपर्यंत चांगल्या पद्धतीने मतदान होईल अशी अपेक्षा आहे. जी दीपक, तिथे आपल्याला काही नागरिक मतदान करण्यासाठी आलेले दिसत आहेत, त्यांच्याशी बातचीत होऊ शकते का? नक्कीच बातचीत होऊ शकते. ताई, एक मिनिट. तुम्ही आज मतदानासाठी आलेला आहात, काय वाटतंय आज मतदान तुम्ही करताय? आपला अधिकार आपल्याला मिळाला. इकडे आपला अधिकार आपल्याला मिळाला सर्वात मोठा हे. काय तुम्ही सकाळी पहिल्यांदा लवकर आलेला आहे, काय वाटतंय तुम्हाला आज? आपण पहिल्यांदा मत करायचं. आधी सर्वांना काय सांगाल तुम्ही आता? सगळ्यांनी मत करा. आपला अधिकार आपण घ्या. बरोबर. आपला अधिकार सोडू नका. बरोबर. नक्कीच या ताईंनी सांगितलेलं आहे, कारण ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे, बजावण्यासाठी आलेले आहेत आणि सर्वांनी वेळेमध्ये बाहेर पडावं आणि मतदान करावं अशी अपेक्षा आणि आवाहन सुद्धा ज्येष्ठ नागरिक करतायत. जी जी, पहिल्या 2 टप्प्यातील मतदान पाहता यावेळी टक्का वाढण्याची शक्यता आहे का? नक्कीच सांगली जिल्हा प्रशासनानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वीप अंतर्गत वेगवेगळ्या जनजागृती अभियान घेतले. नागरिकांना जास्तीत जास्त मतदारांनी यामध्ये मतदान करावे यासाठी अभियान राबवले जिल्हाधिकारी महोदयांनी. त्यामुळे याचा सारासार परिणाम या मतदानावर दिसून येईल आणि नक्कीच सांगली जिल्ह्याचा टक्का हा मतदानाचा वाढेल अशी अपेक्षा आहे. जी जी जी, धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपल्यासोबत सिंधुदुर्गातून सुरेश कोलगेकर आपले प्रतिनिधी जोडले गेले आहे. सुरेश, सिंधुदुर्गामध्ये कसा मतदानाचा उत्साह दिसून येतोय? सिंधुदुर्गामध्ये बघितलं तर सकाळपासूनच मतदारांचा हा उत्साह दिसतोय. कारण सध्या जे तापमान आहे त्याच्यामध्ये दुपारनंतर वाढ होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा सर्व मतदार असतील हे मोठ्या प्रमाणात सध्या मतदार केंद्रावर हे गर्दी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे जे नवीन मतदार आहेत 14,763 हे नवीन युवक मतदार यांनीही सध्या मोठ्या प्रमाणात मतदान आज करणार आहेत. त्यामुळे सर्व पोलीस बंदोबस्त चोख आहे आणि मतदारांचा उत्साह आहे तो जास्त दिसतोय. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात थेट लढत आहे आणि मी एका आता मतदान केंद्रावर आहे. इथे काही कणकवली या मतदान केंद्रावर आहे आणि इथे बघितलं तर आताच मतदान करून काही मतदार हे ज्येष्ठ मतदार आहेत ते आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. मला सांगा, आताच तुम्ही मतदान केलंय, काय सांगाल, कशी प्रतिक्रिया आहे? देशाच्या भवितव्याचा हा प्रश्न असल्यामुळे आमची मतदार म्हणून जी जबाबदारी आहे ती आम्ही आता प्रामाणिकपणे इथे पार पाडतो. येणारा काळ देशाचं भविष्य ठरवणार असल्यामुळे जे मतदान आहे ते प्रत्येक मतदाराने मतदान करून देशाच्या भवितव्यामध्ये आपला हिस्सा
आपली जी जबाबदारी आहे ती प्रत्येकाने पार पाडावी या नात्याने आम्ही दोघे तिथे स्वप्नाली माळगे आणि मी हे दोघे इथे स्वतः येऊन सकाळी 7 वाजल्यापासून इथे मतदानाला उभे राहून गर्दी भरपूर आहे तरी मतदान करणं ही आमची जबाबदारी असल्यामुळे आम्ही मतदान केलेलं आहे. तुम्ही काय सांगाल सकाळी उठून लवकरच आज रांग लावून मतदान केले काय ऊन जास्त असल्यामुळे लवकर केले का मतदान? संविधानामध्ये असल्याप्रमाणे हक्क आणि कर्तव्य यामध्ये माझं जो हक्क मी उपभोगत असते त्याबरोबर कर्तव्याची जाण ठेवून त्या ठिकाणी लवकर उठून माझी इतर घरातली सगळी जबाबदारी पार पाडून आलेली. इथे आल्यानंतर खूप बरं वाटलं कारण शांततेमध्ये सगळं कारभार सुरू आहे आणि अगदी शांततेत सुरू आहे त्यामुळे आनंद वाटला. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ओके, बघितलं तर या मतदारांमध्ये उत्साह दिसतोय आणि मतदान केलेलं दाखवा आहे. मतदानांमध्ये उत्साह हा दिसतोय. सिंधुदुर्गमध्ये सकाळपासूनच मतदानाला रांगा लागलेल्या दिसतात. जी जी, धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपल्यासोबत साताऱ्यामधून प्रकाश शिंदे जोडलेले आहेत. साताऱ्यातून प्रकाश शिंदे आपल्याशी जोडले आहेत. प्रकाश, साताऱ्यामधला एकंदर उत्साह कसा दिसतोय? नक्कीच आज सकाळपासून साताऱ्यामध्ये मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊन असल्यामुळे सकाळच्याच प्रहारात मध्ये मतदान करून मतदार हे आपलं मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवरती आज सकाळपासून आलेलं दिसत आहेत. सातारचे जे महायुतीचे उमेदवार आहेत ते छत्रपती उदयनराजे भोसले हे सुद्धा आज सकाळी आपल्या सहकुटुंब सहपरिवारासह येऊन या मतदार केंद्रावरती आपलं मतदानाचा हक्क बजावून गेलेले आहेत. आणि जे वृद्ध मतदार आहेत ते सुद्धा आता या मतदान केंद्रावरती आलेले दिसत आहेत. जी जी, तिथे काही मतदाता आहेत का ज्यांच्याशी आपण बातचीत करू शकता? आता सध्या तरी मतदार आहेत परंतु ते मतदान केंद्रावर गेलेले आहेत. बाहेर येथे दिसत नाहीत कोण, त्यामुळे जी जी जी, आपण पाहिलं की उदयनराजे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आपण ही दृश्य तिथले पाहतो आहोत. प्रकाश, कशा पद्धतीने तिथे सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत नागरिकांसाठी? नक्कीच या ठिकाणी उन्हासाठी एक मंडप उभारलेला आहे की जेणेकरून ऊन आलं तर जे मतदार आहेत त्यांना उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी मंडप उभारलेला आहे. त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या ज्या आहे बिस्लरीच्या त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर जे वृद्ध मतदार येणार आहेत त्यांना नेण्यासाठी खुर्च्या किंवा ज्या 3 चाकी सायकल्स आहेत त्यांची सुद्धा सोय केलेली आहे. जी जी, एकंदर तापमान साताऱ्यामधलं कसं आहे आणि नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? सातारमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून 38 ते 40 अंश सेल्सिअस तापमान आहे. त्यामुळे साधारण 11 वाजल्यानंतर कमीत कमी 4 वाजेपर्यंत तर उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मतदार हे 11 ते 4 वाजेपर्यंत कवचित येण्याची संभावना आहे. परंतु 7 ते 11 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदान होईल आणि त्यानंतर 4 ते साधारण 6 वाजेपर्यंत सुद्धा मतदाराचा टक्का वाढेल असं वाटत आहे. जी जी जी, धन्यवाद प्रकाश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. साताऱ्यामधून उदयनराजे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आणि मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. पाहूयात. लोकांची साथ त्या लोकांसाठी भरपूर आणि बोट दाखवायचं बोट काय दाखव काय अपील करणार आहात सगळ्यांना मतदानासाठी बाहेर पडा मतदान करा काय सांगणार? एवढंच सांगेन खाली घ्यायचा रोबोम हा आपला अधिकार आहे तो संविधानाने आपल्याला दिलाय. तुमच्या लोकांनी जर आले नाही मतदानाला तर कसं मला सांगू कसं लोकांना कळणार? चुकीचा उमेदवार निवडून आला तर त्यावेळेस फक्त पश्चाताप राहतो आपल्या वोटाची. मग म्हणतो की आपण गेलो असतो बरं झालं असतं. पश्चाताप करायची काय काळजी नाही. लोकांनी मतदानाला आलं पाहिजे. आज जसं मी कोणाचा मुलगा आहे
तसं त्यांचे सुद्धा घरात कुटुंब आहेत, मुलं आहेत, त्यांची काळजी करा. त्यांना